परमात्म्यात अंश व माणसातच धर्म पाहणारा हिंदू हा जगाच्या पाठीवर उदारमतवादी व सर्वसमावेशक असा धर्म आहे. भारतीय संस्कृतीची संपूर्ण जगात खास ओळख आहे. हिंदू धर्मातील नागरिकांनी आध्यात्मिक राहावं, परंतु अंधश्रद्धाळू राहू नये, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व अभ्यासक भरत आमदापुरे यांनी बोरी येथील जाहीर कार्यक्रमात केले. जिंतूर तालुक्यातील बोरी येथे रविवारी आयोजित विराट हिंदू संमेलनात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर हबप मीनाक्षीताई कदम, हबप भगवताचार्य राहुल महाराज राजूरकर, आचार्य परसराज बावा, हबप दीपक महाराज वर्णेकर, हबप महादेव अप्पा सोनटक्के, हबप गुलाब महाराज देशमुख यांची उपस्थिती होती. इथं शेपूट काय घालतोय, स्वाभिमान शून्य राजकारणी हे आपले. जाऊन डोकं टेकवायला लागले. ते चंद्रबाबू नायडू तर केवळ टोपी घातलं नाही, नमाज पडलं. हो, एक एमआयएमचा नेता दाखवा मला मंदिरात येऊन आरती केली आहे त्याने कधी, कपाळाला टिळा लावलाय त्याने कधी लावले? फोटो दाखवा, व्हिडिओ दाखवा तुम्ही ते ओएसी. हा, ते बकरे कधी येतात का तुमच्याकडे? आपण कशाला आपला स्वाभिमान सोडायचा? आपल्या टर्म्स अँड कंडिशनवर आपण स्वाभिमानाने उभं राहिलं पाहिजे ना. आपण संघटित नाही. त्या भूमीला हिंदू म्हणल्या जाते. अन्य भरपूर ग्रंथामध्ये हिंदू शब्दाचा उल्लेख येतो. हिंदू शब्दाचा अर्थ काय? व्याकरणाच्या दृष्टीनं संस्कृतच्या नुसार हिंदू, हिम शब्दाचा अर्थ होतो पर्वत. जो पर्वताप्रमाणे स्थिर आहे, भयानक परिस्थिती आल्यावर सुद्धा जो आपला धर्म सोडत नाही. हिम आणि दू शब्दाचा अर्थ होतो हिंदू. व्याकरणामध्ये जो संस्कृत चंद्राप्रमाणे जो संसाराला अमृत वाटतो त्याला हिंदू. तरी त्यांनी असे कार्य केलेले आहेत की जे ते 4 पुत्र आहेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. ते 4 पुत्र कोण आहेत? जे माझ्या संभाजी महाराजासाठी हृदय फाडलं तरी चालेल, रक्ताची होळी केली तरी चालेल, परंतु या ठिकाणी अहोरात्र रात्रीच्या 11 वाजल्यापासून ते सकाळच्या 6 वाजेपर्यंत बसणारे, त्यांना माझा मानाचा मुजरा असेल. या ठिकाणी उपस्थित मान्यवर बसलेले आहेत. या ठिकाणी आता मी वेळ न घेता, कारण सर्व वास्तव हिंदू आहेत, पण ज्यावेळेस आपल्याला नैवेद्य चारण्याकरता घास काढल्याला चारण्याकरता. बोरी येथील हिंदू संमेलनात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. हिंदूंनी सहन केलेल्या अत्याचार व गुलामगिरी, केलेला संघर्ष, हिंदू एकात्मतेची गरज आदी विषयांवर मान्यवरांनी भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर किरण बकान यांनी केले. विशाल देशमुख व अनिकेत अवचाटे यांनी मान्यवर परिचय व सूत्रसंचालन, तर आनंदकुमार मुरक्या यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास बोरी व पंचक्रोशीतील हिंदू महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज टाक, जनशक्ती, जिंतूर.